या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करते आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाची माझी खूप नाळ जुळल्या गेली। मी छोटे मोठे कुठल्याही कामाला कधी पाहिलं नाही आणि सर्वांसोबत जे काही माझे चांगले संबंध राहिलेले आहेत या मतदारसंघामध्ये त्याचा निश्चितच एक वैयक्तिक माझ्यासाठी तो फायदा मला करून घेता आला असता आणि दरवेळेला ज्या पद्धतीने मला मतदान केलं जातं म्हणजे मी आतापर्यंत बघितलेलं आहे की पहिल्या वेळेला मला जेवढे मत होते त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या वेळेला झाले, मग तिसऱ्या वेळेला झाले, मग चौथ्या आणि मग पाचव्या वेळेला मी त्यापेक्षाही सगळ्यात हायेस्ट मतं घेतले। तर यावेळेला निश्चितच मला असं वाटतं की ही उमेदवारी जर मला असती 6व्या वेळेला तर मी फार प्रचंड बहुमताने विजयी झाली असती, चांगल्या मताने विजयी झाली असती आणि जनतेमधून सुद्धा तोच सूर होता। परंतु जे काही झालं, जे काही घडलं, वेळेवर सगळ्या गोष्टी ह्या घडलेल्या असल्यामुळे बऱ्याच वेळेला हे काही विषय व्यवस्थित मांडल्या गेल्या नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती इथे झाली। या संपूर्ण 6ही मतदारसंघामध्ये जे महायुतीचे आमदार होते त्यांच्या विधानसभा क्षेत्रात उमेदवार जो आहे तो पिछाडीवर राहिलेला आहे। विशेष म्हणजे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात ज्यांनी जबाबदारी घेतली होती त्यांच्या मतदारसंघात पिछाडी आहे। त्यामुळे त्यांनी नैतिकता कशी बाळगली पाहिजे आणि जबाबदारी कशी स्वीकारली पाहिजे हे तर सत्यच आहे की पालकमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा विरोधामधले जे काही उमेदवार होते त्यांना लीड आहे आणि बाकीच्याही मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना लीड आहेत। त्यामुळे या ठिकाणी निश्चित चिंतन झालं पाहिजे कारण पुढची विधानसभेची निवडणूक आपल्याला लढायची असल्यामुळे आपल्याला म्हणजे आम्हा सगळ्यांना फार व्यवस्थित पद्धतीने ही निवडणूक लढावी लागणार आहे आणि या ठिकाणी मी एक आपल्याला सांगू इच्छिते की जी काही स्क्रिप्ट लिहिल्या गेली होती त्या स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांवरती जी जबाबदारी टाकून पक्षश्रेष्ठीने आता त्यावरती विचार करावा। ताई, आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे की ही पोकळी भरून निघाली पाहिजे, त्यांना शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी काम करण्यासाठी आपलं नेतृत्व पुन्हा हवं आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिला होता आणि तो कसा पूर्ण केला पाहिजे, कधी पूर्ण केला पाहिजे? आता कधी केला पाहिजे हे तर मला माहीत नाही, तो करायला पाहिजे एवढं मात्र निश्चित असं मला वाटते आणि त्यांनी शब्द दिलेला आहे, मला माहीत आहे शब्द साहेब देतात तो पाळतात आणि तो निश्चित शब्द ते पाळतील कारण या मतदारसंघामध्ये जवळजवळ या संपूर्ण भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी काम करत असल्यामुळे सगळ्या आमदारांना माझा फायदाच झालेला आहे आणि सगळ्या या परिसरामध्ये सुद्धा पक्षाला मजबूत करण्यासाठी मी सातत्याने काम करते आहे। त्याच्यामुळे निश्चित भविष्यामध्ये सुद्धा पक्ष संघटना वाढवण्यासाठी असेल किंवा पक्षाच्या बांधणीसाठी असेल मी काम करणार आहे आणि मला या गोष्टीची जाणीव आहे